from Nachino. जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. विधान केले त्याला माझा आवाज जनतेपर्यंत पोहोचणारं जे काही माध्यम आहे त्या माध्यमावर मुलाखतीसाठी त्यांना बोलवल्यानंतर त्यांनी या छत्रपती शिवरायांचं, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचे वंशज, यांच्या वंशजाबद्दल जर समजा एखादी भावनेचा उद्रेक होण्याचा, असं अर्वाच्य भाषेचा जर समजा एखादा त्यांनी असं वक्तव्य केलं तर निश्चित समाज त्यांना माफ करणार नाही. म्हणून आम्ही आज या ठिकाणी जोडे मारून शांततेच्या लोकशाही मार्गाने गांधीजीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतो. भविष्यामध्ये नक्कीच त्यांचा उद्रेक करू होईल आणि याला सर्वस्वी जबाबदार हे शासन व असे खरजुले लोक राहतील. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय. खासदार संभाजीराजे आणि उदयराजेबद्दल जे ॲडव्होकेट सदावर्तेंनी त्यांच्याबद्दल जे चुकीचं विधान केलंय, अशा माणसांना माझी तर अशी मागणी आहे, त्याच्या कोर्टामध्ये जे काही त्याची वकिली आहे तीच रद्द करायला पाहिजे ते शासनाने. एखादे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेऊन जे माणसं वकिली करतात, कोर्टामध्ये जातात, वकील आहे आणि कुठल्या तरी समाजाबद्दल, कुठल्या तरी नेत्याबद्दल, आमच्या समाजाचे जे राजे आहेत त्यांच्याबद्दल अशी चुकीचे विधाने करणे अशा माणसाचं असेल, आमच्याच पक्षाचे असतील अब्दुल सत्तार च्या समाजाच्या माणसांनी जर त्यांना कुठल्या गोष्टीचा जबाब विचारला, का मिळालं नाही आरक्षण, हा शब्द आम्ही अशोकरावला भोकर शहराच्या चौकामध्ये आमचं निवेदन दिलं. जे आमच्या समाजाची मागणी आहे, जी मंजूर झालेली मागणी आहे, त्याबद्दल या समाजाला विनंती करण्याचं जे काम झालंय आणि महाराजाबद्दल आणि समाजाबद्दल जे चुकीचे विधान केले झाले त्याबद्दल आम्ही आज जोडो मारो आंदोलन केलं. भविष्यामध्ये आम्ही आज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, पण भविष्यामध्ये जर आमचं ह्या पद्धतीचंच वातावरण महाराष्ट्रामध्ये चिघळत गेलं, हे जर बिघडलं तर याला जिम्मेदार शासन असतील आणि असे लोक असतील. म्हणून शासनाला आमची विनंती आहे, लवकरात लवकर मराठा समाजाचं आरक्षण देण्यात यावे ही आमची रास्त मागणी आहे. आणि समाजाबद्दल नेते असतील, कोणी मंत्री असतील, वाईट विधानं करणाऱ्यावर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे ही आमची रास्त मागणी आहे. बस. जय जिजाऊ. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.